मंडळी, वर्षभर टिकणारा आणि ज्यांना कुणाला आवडणार नाही ते सुद्धा चवीने खाणार असा पदार्थ बनवूया। मी इथे 2 किलो गहू घेतलेला आहे। 3 दिवस छान भिजवून घेतलेले आहेत। 3 दिवस गव्हातील पाणी मी रोज बदलून घेत होते। गहू चांगला भिजलाय का ते कसं ओळखायचं? गहू जरा दाबला की त्यातून चीक बाहेर होते। मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू घेऊन थोडंसं पाणी घालून त्यातील चीक काढून घेत आहे। एक चाळणी घेतली आणि त्यात मिक्सरला बारीक केलेला चीक त्या चाळणीमध्ये ओतून सगळा चीक काढून घेतलेला आहे। पिठाच्या चाळणीने हा चीक मी 2 ते 3 वेळा गाळून घेतला, जेणेकरून गव्हातील कण राहणार नाहीत। पूर्ण चीक तळाला जाऊन बसलेला आहे। एक पातेलं घेतलं आणि त्यामध्ये 4 तांबे मी पाणी घातलं। गव्हाचा चीक 4 तांबे निघाला होता, म्हणून मी 4 तांबे पाणी घेतलेलं आहे आणि आपण चिकावरचं सगळं पाणी वतून घेतलेलं आहे। इथे चीक घट्टसर निघालेला आहे। चवीनुसार मीठ घातलं आणि थोडासा तुरटीचा खडा। मी 4 तांबे पाणी घेतलेलं, त्यातला अर्धा तांब्या मी पाणी काढून घेतलेलं आहे, जेणेकरून चिकामध्ये जास्त पाणी होऊ नये। लागलं तर आपण परत घालू शकतो। एका हाताने वतायचं आणि एका हाताने ढवळायचं, जेणेकरून गाठी गुठळ्या होत नाहीत। एकसारखं 5 मिनिटं छान शिजवून देऊया। नंतर एकसारखं फेटून घ्यायचं, जेणेकरून गाठी गुठळ्या होणार नाहीत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सगळं असं मिक्स करून घेतलं। आता हे पीठ शिजलंय का कसं ओळखायचं? पाण्याचा हात लावून जर पीठ आपल्या हाताला चिटकलं नाही तर समजून जायचं की आपलं पीठ छान शिजलेलं आहे। आता आपण याच्या कुरवड्या घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी कुरवड्या घालून घेते आहे। आपले 3 ते 4 दिवस छान कुरवड्या वाळलेल्या आहेत। मी तर तुम्हाला तळून दाखवते आपल्या कुरवड्या किती छान फुलत आहे। आपल्या दुपटीने कुरवडी फुलत आहे। कशी गव्हाची कुरवडी नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता इंस्टाग्रामलाही फॉलो करा। थँक्यू।